बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला आधुनिक भारत या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या सर्वांना माहिती आहे की 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महानिर्वाण झालं। म्हणून हा दिवस संपूर्ण जगभरात अत्यंत गांभीर्याने महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो आणि विशेषतः ज्या चैत्यभूमीवर बौद्ध संस्काराप्रमाणे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी त्यांना एकूण असणारं अंत्यविधी त्या ठिकाणी झाला। म्हणून 6 डिसेंबर या दिवशी चैत्यभूमीवर लाखो अनुयायी त्या ठिकाणी येत असतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी। म्हणून या निमित्तानं आज आपण या विशेष चर्चेमध्ये सहभागी होतोय। आजच्या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, शिक्षणतज्ञ, अशी अनेक पद्धतीने ज्यांचा प्रचंड गाढा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आहे ते डॉक्टर भालचंद्र स्वागत करतो। त्याचबरोबर बरोबर 28 वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः 1998 साली महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती त्या ठिकाणी स्थापन झाली मुंबईमध्ये आणि त्या माध्यमातून अतिशय आखीव पद्धतीने हा संपूर्ण दिवस गांभीर्याने साजरा केला जातो। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस माननीय नागसेनजी कांबळे आजच्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत। आणि लोककलेचे गाढे अभ्यासक, त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख आणि लोककलावंत, जे प्रख्यात लोककलावंत आहेत डॉक्टर गणेश चंदन शिवे हे आजच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। नमस्कार। आपण विचारलं तर संविधानाचे प्रमुख केवळ संविधानाचे प्रमुख म्हणून नाही की भारतीय लोकशाहीला खऱ्या अर्थाने आकार देण्याचं काम केलं आणि समानतेचा खऱ्या अर्थाने असणारा अधिकार संपूर्ण विश्वामध्ये बहाल करणारे घटनातज्ञ, खऱ्या अर्थाने घटनाकार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आधुनिक भारत कसा असेल। ज्येष्ठ विचारवंत म्हणून डॉक्टर मुणगेकर सर, आपण अनेक वर्ष याविषयी अभ्यास करताय, आपला गाढा अभ्यास आहे, संपूर्ण जगभरातल्या अर्थविषयक घडामोडींकडे आपण बारकाईने पाहता, आपण नेहमी टीका टिप्पणी करत असता। या सगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या आधुनिक भारताची थोडक्यात व्याख्या आपल्याला काय करता येईल? सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनी मी त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी क्रांतिकारक जय भीम करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन हे एक समृद्ध, संपन्न, वैभवशाली अशा प्रकारचं त्यांचं संपूर्ण जीवन आहे। त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सगळे पैलू आपण जर ध्यानात घेतले तर बाबासाहेब एक अलौकिक व्यक्तिमत्व असं आपल्याला म्हणता येईल। आणि त्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या प्रकारचा भारत अभिप्रेत होता असं ज्यावेळी आपण चर्चा करतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आकाशवाणीला, मुंबई आकाशवाणीला एके वेळेला एक दिवशी मुलाखत देताना असं म्हणाले, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे माझ्या जीवनाचं तत्वज्ञान आहे। खरी गोष्ट आहे। माझा संबंध जीवनाचा अर्थ जो आहे तो या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय याच्यावर आधारित आहे। आणि हे तत्वज्ञान मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलं नाही, तर हे तत्वज्ञान मी बुद्धाच्या तत्वज्ञानातून घेतलेलं आहे। आणि म्हणून बाबासाहेब जेव्हा घटना समितीचे पहिल्यांदा सदस्य झाले आणि त्यांनी नंतर मग त्यांना भारताच्या राज्यघटनेच्या ड्राफ्टिंग समितीचे, मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात जेव्हा त्यांना आलं तेव्हा बाबासाहेबांनी असं लिहून ठेवलेलं आहे की सुरुवातीला मला फक्त मागासवर्गीय लोकांचे हितसंबंध कसे सांभाळता येतील, त्यांचे सेफगार्ड एवढाच फक्त माझ्यासमोरचा प्रश्न होता। बरोबर। पण जेव्हा मी संबंध ह्या राज्यघटनेचा विचार करत असताना माझ्यासमोर एक नवीन भारत निर्माण करण्याची कल्पना उभी राहिली आणि त्याच्यातून मग भारतीय राज्यघटना, काँग्रेस, बाबासाहेब आंबेडकर यांच्या समन्वयातून भारतीय राज्यघटना साकार झाली। सर, अगदी याविषयी आपण निश्चितपणे पुढे जाणार आहोत, पण तत्पूर्वी महापरिनिर्वाण दिन जो 6 तारखेला साजरा केला जातो, यावर्षी विशेषतः गांभीर्याने त्या ठिकाणीचं आयोजन केलं जातं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजूनही कोविड-19 म्हणजे कोरोनाची साथ अजूनही गेलेली नाही, त्यामुळे ते नियम पाळून त्याकरता आपण घरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी अभिवादन करावं, कृतज्ञता व्यक्त करावी, आदरांजली व्यक्त करावी, अशा पद्धतीने राज्य शासनाने सगळ्यांना त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। या समन्वय समितीचे माननीय नागसेनजी कांबळे आपल्याबरोबर आहेत। या वर्षीच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण काय आवाहन करू शकाल पहिलं, आणि त्या निमित्तानं
कशा पद्धतीने यावर्षीचा हा या दिनाचं औचित्य साधून आयोजन केलं गेलंय? जय भीम. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. 6 डिसेंबर म्हणजे सर्व जगासाठी, भारतीयांसाठी हा दुःखाचा दिवस मानला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन झाल्याच्या नंतर त्याला 64 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून यावर्षी दरवर्षीप्रमाणे चैत्यभूमी स्मारकाला लाखो अनुयायी येतात. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आणि या सर्वांची पार्श्वभूमी लक्षात घेता जसं आपण 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने घरी बसूनच अभिवादन केलं, तसं सर्व संघटना, वेगवेगळी सामाजिक संघटना, समन्वय समिती आणि सर्व संघटनेच्या वतीने असा निर्णय घेण्यात आलेला आहे की या वर्षी 6 डिसेंबरला आपण सर्वांनी आपापल्या घरी बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हात जोडून त्यांना अभिवादन करायचं आहे. हे आपण याच्यासाठी करतो आहोत की प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कुणी एकत्र गर्दी करू नये. समन्वय समितीने सातत्याने याची विनंती शासनाला केली होती आणि महाराष्ट्र शासनाचे मी या ठिकाणी आभार याच्यासाठी मानतो की त्यांनी तो निर्णय घेऊन घरी बसल्याच्या नंतर बाबासाहेबांना कशा पद्धतीचं अभिवादन करणार आहोत. त्यामुळे असलेली आपली चैत्यभूमी, जी चैत्यभूमी पवित्र स्थळातून एक स्फूर्ती आणि एक ऊर्जा घेणारी चैत्यभूमी आहे, याला महाराष्ट्र शासनाने शासकीय मानवंदना देऊन माननीय राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत या दिवशी सकाळी 8 वाजता शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे. बरोबर. त्याचबरोबर चैत्यभूमीच्या स्मारकावर हेलिकॉप्टर पुष्टी करावी ते सुद्धा करण्यात येणार आहे. पण हे सगळं त्याचा वृत्तांत आपल्या दूरदर्शनच्या माध्यमातून घरी बसून आपल्या टीव्हीवर बघता येईल. अनुयायांनी त्याचा लाभ घ्यावा. आपापल्या गावातून, आपापल्या तालुक्यात, जिल्ह्यातून कुणी मुंबईला न येता आपण बाबासाहेबांना घरूनच अभिवादन करूया. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी हा गांभीर्याने आयोजित केला जाणारा हा महापरिनिर्वाण दिन आपण त्याच पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केलं पाहिजे. याकरता नागसेनजी कांबळेंनी सांगितलं. विस्तृत पद्धतीची माहिती आपल्याला अजूनही त्या ठिकाणी मिळेल. डॉक्टर गणेश चंदन शिवे, मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज, सदृढ समाज, सशक्त समाज, जो संघर्ष करे, अन्यायाला चीड उत्पन्न करून त्या ठिकाणी संघर्षाच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून सामोरा जाईल, असा अभिप्रेत असलेला जो समाज होता तो आता वर्तमानामध्ये निर्माण होतोय. अभिप्रेत असलेला भारत निर्माण होतोय असं आपल्याला वाटतं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. गावगाड्याच्या बाहेर राहणारा दलित, पीडित, अस्पृश्य बहुजन समाज हा शिक्षणाच्या मूळ धारेमध्ये यायला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र या सगळ्या समाजाला दिला आणि त्या पद्धतीने आमच्यासारखी लोककलावंताची मुलं शिकून आज मुंबई विद्यापीठासारख्या एक 150 वर्षाहून जास्त परंपरा असलेल्या विद्यापीठामध्ये एक लोककलेचा विभाग जो डॉक्टर भालचंद्र मुनगेकर सरांच्या संकल्पनेतून साकारला आणि गावगाड्याबाहेरची जी हलगी आहे ती हलगी शास्त्रशुद्ध पद्धतीने तिथे वाजू लागली, वातानुकूलित त्याच्यामध्ये. आणि हेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं की बाबासाहेब म्हणायचे की शहराचं एक कवन आणि माझी 10 भाषणं ही बरोबरी करू शकतं. खरी गोष्ट. आणि त्या अनुषंगानेच अनेक लोककलावंत मंडळींनी बाबासाहेबांचा विचार, समतेचा विचार, ममतेचा विचार हा गावगाड्यात रुजवला. त्यात अनेक शाहिरांचं सुद्धा योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला जाऊन आल्याच्या नंतर आपल्या इकडे शाहिरांची एक फळीच्या फळी उभी राहिली. त्यात केरुबा घेगडे, हरिहरराव सोनुले, पतित पावनदास, केरुबा गायकवाड, भीमराव करडक, म्हणजे भाऊ फक्कड उर्फ भाऊ मालोजी भंडारे नावाच्या तमासगिरांनी आपल्या स्वतःचा तमाशा बंद करून बाबासाहेबांच्या विचाराचा आंबेडकरी जलसा आणला आणि त्यातून बाबासाहेबांचा विचार हा कलेच्या माध्यमातून गावगाड्यापर्यंत पोहोचवला. क्या बात आहे. मग हे जे योगदान आहे, जे विचारांचं प्रवर्तक नेण्याचं पुढचं ज्ञान यज्ञ आहे, तो या माध्यमातून अनेक लोककलावंतांनी पुढे नेला. पण ज्या आधुनिक विचाराचे वारे मुणगेकर सर 1990च्या दशकानंतर संगणकीय माध्यमातून व्हायला लागले आणि त्यानंतर आपण कोरोनापर्यंत आल्यानंतर परत विचार करायला लागलो की आपण नक्की कुठे उभे आहोत. या पार्श्वभूमीवर निसर्ग, पर्यावरण आणि लोकशक्ती खऱ्या अर्थाने समाजामध्ये
सकारात्मक भावना निर्माण करेल, जी जनहितासाठी प्राकृत्यानं आवश्यक असेल, अशी भूमिका घेणारे बाबासाहेब आज अभिप्रेत आहेत असं वाटतं का? नाही, बाबासाहेबांचे एकूणच सगळे जे विचारधन जे आहे हे एक आधुनिक भारताची निर्मिती करण्यासाठी आजही तंतोतंत 100% लागू पडणार आहे. बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या अशी केलेली आहे, रक्ताचा एकही थेंब न सांडता समाजामध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणण्याची प्रक्रिया जी जी म्हणजे लोकशाही. अगदी बरोबर. ह्या लोकशाहीमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता या गोष्टी नांदल्या पाहिजेत आणि समाजातले जे सगळे उपेक्षित वर्ग जे आहेत हे समाजातल्या सगळ्या उपेक्षित वर्गांना स्वतःचा विकास करण्याची संधी मिळायला पाहिजे. म्हणजे इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची पूर्णपणे संधी मिळणं, बरोबर, हा लोकशाहीचा आधार आहे. खरी गोष्ट. फक्त त्यातले घटक तुम्हाला मी सांगतो. एक म्हणजे पूर्वाश्रमीचा अस्पृश्य घटक किंवा ज्याला आपण आता स्थूलमानाने दलित समाज असं म्हणतो, बरोबर, तो संपूर्णपणे शिक्षणापासून, आर्थिक धोरणापासून, राजकीय सामर्थ्यापासून वंचित होता, पूर्णपणे वंचित होता. त्याचप्रमाणे इथले अल्पसंख्याकांचे अधिकार भारतीय राज्यघटनेत त्यांनी समाविष्ट केलेले आहेत. बरोबर. भारतामध्ये सबंध 22% लोकसंख्या ही अल्पसंख्याकांची आहे. हो. या ठिकाणी आदिवासी साधारणपणे 10 ते 12% लोकसंख्या त्यांची आहे. बरोबर. महाराष्ट्रामध्ये भटके विमुक्त आहेत. या सगळ्या लोकांना 18 वर्षाच्या वर मतदानाचा अधिकार देणं जी ही भारतीय म्हणजे मूळ लोकशाही प्रक्रियेमध्ये त्यांना समावेश करणं आणि त्यांना प्रवृत्त करणं. इथे प्रत्येक व्यक्तीला जात, धर्म, भाषा, लिंग, वर्ण, रंग ह्या कशाचाही विचार न करता भारतीय राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार, घटनेची मार्गदर्शक तत्व आणि हे सगळं करत असताना बाबासाहेबांच्या समोर सगळ्यात मोठा जो प्रश्न होता तो प्रश्न म्हणजे स्त्रियांना समान अधिकार देणं. हो हो. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल तयार जे केलं त्या हिंदू कोड बिलामध्ये जे जे मुळात अधिकार स्त्रियांना दिलेले होते त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य अधिकार हा स्त्रियांना हा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये, संपत्तीमध्ये इक्वल अधिकार मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका होती. पण तेव्हाच्या राज्य सरकारने आणि तेव्हाच्या केंद्र सरकारांनी आणि तेव्हाच्या लोकांनी, बाहेरच्या प्रतिगामी लोकांनी त्याला विरोध केला आणि म्हणून 1954 मध्ये बाबासाहेबांनी बरोबर स्त्रियांना अधिकार नाही मिळत आणि हिंदू कोड बिल मंजूर होत नाही म्हणून सबंध भारताच्या स्वातंत्र्योत्तर 70 वर्षाच्या इतिहासामध्ये राजीनामा देणारा एकमेव मंत्री जर खरी गोष्ट. आणि आज आपण पाहतोय की मुळामध्ये जे स्त्रियांना आज अधिकार मिळत, मुलींना अधिकार सगळीकडे मिळाले, त्याचे प्रवर्तक मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्याच्यामध्ये नागसेनचे का मुळामध्ये हाच महत्वाचा प्रश्न असतो. जेव्हा आपण महापरिनिर्वाण दिन त्या ठिकाणी साजरा करतो किंवा दीक्षाभूमीवर त्या ठिकाणी आपण दिवस साजरा करतो, हेच दिवस त्या ठिकाणी आयोजित करत असताना जेव्हा समाजातले वेगवेगळ्या प्रांतातले, वेगवेगळ्या स्तरातली लोक मंडळी एकत्र येतात आणि एक सामाजिक भावना त्या ठिकाणी उद्दंगित होत असते की आम्ही सगळे एका पातळीवर एकाच ठिकाणी आहोत, समानतेच्या पातळीवर आहोत, आमच्यामध्ये बंधुत्व आहे, समता आहे, ही वैचारिक दृष्टिकोन दिवसेंदिवस त्या ठिकाणी परिपक्व होतोय अशा महापरिनिर्वाण दिनाच्या माध्यमातून, असं आपल्याला वाटतं का? हो, नक्कीच ना. बाबासाहेबांचं कार्य एवढं महान आहे. जर तुम्ही बघितलं, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतरही सुद्धा जगामधले असा एकमेव महापुरुष आहे की संयुक्त राष्ट्रसंघामध्ये त्याची नोंद आहे. बरोबर की बाबासाहेबांच्या 6 डिसेंबरच्या निमित्ताने न सांगता, कुणालाही निमंत्रण न देता आपोआप आपले लोक आणि चैत्यभूमीच्या स्मारकावर त्यांचे पाय वळतात. ही कुणाची किमया? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची पोचपावती आहे. अगदी बरोबर. आणि ही जी प्रेरणा आहे ना, जी. ही सातत्याने वर्षानुवर्ष ही वाढत असते. इथे कुठली वारी नाहीये, इथे कुठली जत्रा नाहीये. बरोबर. इथे येणारा अनुयायी असतो तो मुळात दुःखात असतो आणि तो प्रेरणा घेऊन येत असतो. उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं राहिलं तर काल परवा येणारी गडचिरोलीमधून माझी माय म्हणते की जे आता आम्ही आव्हान त्यांना स्वीकारलेलं आहे, आव्हान सगळ्यांनी स्वीकारलेलं. मंगेकर सरांनी पण इथे सांगितलं, मोठ्या नेत्यांनी आव्हान केलेलं आहे. पण त्या आव्हानानुसार ती माझी माय अशी म्हणते की हो, तुमचं आम्ही आव्हान स्वीकारलंय दादा, परंतु माझा असा जीवनामधला एकमेव असा दिवस चुकतो आहे यावर्षी, त्यामुळे तुमच्या आव्हानाला नुसार मी बाबासाहेबांना अभिवादन करेल, घरी बसेल, तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देतो. कोरोनाला आपल्याला हरवायचं आहे, पण माझी प्रेरणा
माझी भावना, माझ्या सगळ्या कुटुंबातली 12 लोकांची भावना तुम्ही चैत्यभूमीपर्यंत क्या पोचवा बात आहे. आणि त्या माध्यमातून एखादं फुल स्वीकारा जी, जी, जी. आणि ती बाबासाहेबांच्या पुतळ्याला अर्पण करा, तर मला ती खऱ्या अर्थाने अभिवादन श्रद्धांजली अर्पण होईल. अशी माझी जेव्हा माय बोलते तेव्हा त्याची असलेली तिची प्रगती जर कुणाची असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब जी आंबेडकर. नागसेन कांबळेजी, हे अतिशय हृदयद्रावक प्रसंग आपण सांगितलात. देशाच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येणारे अनुयायी जे असतात त्यांच्या मनामध्ये चलबिचल आज होत असेल की आम्ही त्या ठिकाणी जाऊन तिथे अभिवादन करू शकत नाही, पण आपल्या माध्यमातून ते पोचवावं याकरता मनामध्ये असलेल्या सगळ्या संवेदना, सहवेदना ते व्यक्त करतायत. आणि हीच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना असणारी आदरांजली असते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आधुनिक भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिप्रेक्ष्यातून असणारा विचार आपण या ठिकाणी करतोय. पण तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत राहा आजचा विशेष कार्यक्रम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला भारत. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आधुनिक भारत या विशेष कार्यक्रमात, जो कार्यक्रम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं 6 डिसेंबरच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आज ठेवलेलं आहे, त्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. डॉक्टर चंदन शिवे, मुळामध्ये ज्या लोककलावंतांच्या माध्यमातून, पददलितांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न, त्यांच्या मनामध्ये असणारी स्फुल्लिंग ही लोकांसमोर व्यक्त करत असताना लोकचळवळी समृद्ध झाल्या. असं एखादं कुठलं कवन आपण आम्हाला सांगू शकाल की ज्या माध्यमातून हा सगळा विचार सर्वदूर पोहोचला, लोक चळवळी सशक्त झाला आणि ते प्रश्न सुटले? महिलांच्या प्रश्नाबाबतीत आत्ताच मुंडगेकर सरांनी जे वक्तव्य केलं की त्यामुळे महिला समृद्ध झाली, सक्षम झाली, तिचं सबलीकरण झालं. काही ज्या महिला होत्या की ज्या अशिक्षित होत्या पण बाबासाहेबांना दागिन्यापेक्षाही जास्त त्या जपायच्या. जी. आणि म्हणून आता नागसेनदादांनी दिलेलं उदाहरण असेल की ती मायमाऊली गडचिरोली चंद्रपूरमधून जर बाबासाहेबांना अभिवादन करते यांच्या माध्यमातून, तर अशा अनेक महिला त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करत होत्या. त्यातले एक कवन आहे. अन सोन्याचं पंदान हळदी कुंकान घाशीन, हळदी कुंकान घाशीन, माझ्या बाबाचा प्रसाद, प्रसाद म्हणजे खारीक, वाटी, कोबरं, बकरं नव्हे, तो विचारांचा प्रसाद. माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गलीन वाटीन नागबाई, माझ्या बाबाचा प्रसाद उभ्या गलीन वाटीन नागबाई, भीम भीम करता भीम पिंपळाचं पान, भीम नागेलीचं पान, असा कचेरी कोर्टात पहिला भीमाला माझ्या मानबाई, भीम भीम करता भीम पिंपळाचं पान, भीम गळ्यातलं सोनं, भीम कानातलं सोनं, असं सोन्याला लागे ऊन, किती झाकू मी पदराण ग बाई. म्हणजे ही केवढी मोठी फिलॉसॉफी आहे. जी जी जी. आणि या म्हणजे चंदन शिवे सर, अशी फिलॉसॉफी जेव्हा मांडली जाते तेव्हा प्रत्येक त्यांच्या भाषेमध्ये जे सर्वसामान्यांना समजतं, आपण म्हणतो गावाकडची जी भाषा असते त्यामध्ये समजण्याकरता हे सगळे प्रयत्न केले जातात, तिथपर्यंत पोहोचतं. आणि मग खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला भारत भालचंद्र मुंडगे सर उभा राहतो. मी आपण असं शहरीकरणाबद्दल नेहमी म्हणतो की समाज संस्कृती लोप पावत चालली आहे काय, पण जेव्हा गणेश चंदन शिवे सर असं जेव्हा सांगतात अशा कवनांमधून, तेव्हा अजूनही सशक्त भारत ग्रामीण भागात जागृत आहे असं मुंडगेकर सर तुम्हाला वाटतं का? 100% कारण मगाशी त्याने आता जे कवन त्याने जे आपल्याला ऐकून दाखवलं, ही संपूर्णपणे प्रेरणा जी आहे, ही प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानातून, विचारामधून, त्यांच्या कार्यातून लोकांना मिळालेले आहे. कारण बाबासाहेबांनी हे एक सोनं, आता हे मी उन्हापासून कसं लपवू आणि किती मी पदराखाली घेऊन, हे जेव्हा आपण ऐकतो गणेश चंदन शिवे, तेव्हा मला अभिमान असं वाटतो की संबंध जगाच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये, गेल्या शेकडो वर्षांच्या इतिहासामध्ये एखाद्या व्यक्तीच्या महापरिनिर्वाण दिनी 20 लाख 25 लाख लोक एकत्र येतात, असं संबंध जगाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत एकमेव उदाहरण फक्त ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि हे जे विचार जे आहेत ना, हे विचारच खऱ्या अर्थाने, आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये आपण शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांचा विचार जर केला आणि दोघांचेही बाबासाहेबांच्या विषयी असलेली कृतज्ञता आपण सारखी असता आपण म्हणालो, तरी मी जो आता गेल्या 30-40 वर्षामध्ये सगळ्या ठिकाणी फिरतोय, त्याच्यामध्ये मला ग्रामीण लोकांची, अडाणी लोकांची, अशिक्षित लोकांची निष्ठा बाबासाहेबांच्यावरची आहे, ही 100% 100 नंबरी सोन्यासारखी आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्रातील
फक्त आंबेडकरी जनता नव्हे, बरोबर. आंबेडकरी जनतेच्या पलीकडची सुद्धा ती जनता आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. जी बाबासाहेबांना आदर्श मानते, बाबासाहेबांच्या विचारांना जे आदर्श मानते, बरोबर. त्या सगळ्यांना मी या निमित्ताने धन्यवाद देतो. याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी सांगितलं की या समाज व्यवस्थेमध्ये जोपर्यंत राजकीय लोकशाहीचं रूपांतर आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीमध्ये होत नाही, बरोबर, तोपर्यंत या देशाची अर्थव्यवस्था आणि या देशाची लोकशाही खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होणार नाही. त्या माध्यमातून आपण म्हणताय तसं म्हणजे भारत सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे सातत्याने प्रयत्न करतात की जेणेकरून अशा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. पण हे सगळे जरी पोहोचत असलं तरी कोरोनाचं संकट हे खूप मोठं आहे आणि अशा संकटामध्ये महापरिनिर्वाण दिन जेव्हा साजरा होत असतो तेव्हा नागसेनजी कांबळे आपण काय तारेवरची कसरत करत असाल याची कल्पना आम्ही करू शकत नाही. पण या माध्यमातून तरी देखील ज्या भावना आहे, जे गांभीर्याने हा असणारा दिन आपण साजरा करतोय त्याचं साधारणतः रूपरेखा कशी असेल, ज्या माध्यमातून आपण दूरदर्शनमधनं या कार्यक्रमाचं थेट प्रसारण 6 तारखेला सकाळी 7:45 वाजल्यापासून करणार आहोत. चैत्यभूमीवरून जे जे कार्यक्रम त्या ठिकाणी होतील ते सगळे त्या ठिकाणी आपल्याला घर बसल्या पाहता येतील. तरी देखील या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागसेनजी कांबळे कशा पद्धतीने आपण एकूण असणारे त्या दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलंय, मग रात्री 12 वाजल्यापासून 5 तारखेला रात्री 12 वाजल्यापासून खऱ्या अर्थाने या एकूण असणाऱ्या दिनाला आपण सुरुवात करतो. आम्हाला थोडं विस्तृतपणे सांगा. नाही, याच्यामध्ये 2 गोष्टी अशा आहेत की याच्यामध्ये महानगरपालिका आणि पोलीस जी. या दोन्ही यंत्रणेचा मोठा अभाव आहे. हम्म, तो दोघांचाही समन्वय साधणं आणि मग तो बैठकीच्या माध्यमातून आम्ही तयार केला. हम्म, प्रत्येक वर्षी कसं होतं, 5 डिसेंबरला रांग सुरू व्हायची. बरोबर. यावर्षी तर आम्ही सर्व अन्वयांना सांगतोय हम्म, की बाबांनो, आम्ही तर आवाहन केलेलं आहे, पण तिथल्या असलेली जी मातृसंस्था आहे आदरणीय भारतीय बौद्ध महासभा, स्वतः भीमरावसाहेब आंबेडकरांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही यावर्षी सर्वांनी घरी बसून अभिवादन करा. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी आलं तर मुळात आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या महानगरपालिकेने आरोग्य वैद्यकीयची नियोजन म्हणून त्या ठिकाणी एक टीम तयार केलेली आहे, ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे, पाण्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा कुठेही भंग होऊ नये म्हणून स्वतः सहआयुक्त विश्वास नागरे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त जागोजागी तैनात केलेल्या. त्याचबरोबर मध्य रेल्वे, चुकून एखादा रेल्वेने अनुयायी आला तर त्या ठिकाणी लोहमार्गाच्या वतीने आमचे डीसीपी साहेबांना सूचना देऊन तिथेच अभिवादन करावं. बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून तो चैत्यभूमी पुढे येता कामा नये. ती विनंती आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे. त्या यंत्रणेमध्ये दादर रेल्वे स्टेशन पूर्व आणि पश्चिम याची यंत्रणा उभी केलेली आहे आणि न चुकता सर्वांनी याच्यामध्ये गांभीर्य करून जागोजागी महापालिकेने स्क्रीन लावलेले आहेत की ते चैत्यभूमीचं लॅवो म्हणजे ऑनलाईन दर्शन प्रक्षेपण त्या ठिकाणी होईल, ते होणार आहे. दूरदर्शनच्या माध्यमातून त्याचं लॅवो होतं. जी. त्यामुळे अनुयायीने आपण सर्वांनी कुठलीही खबरदारी बाळगून आपण घरी बसून न येता जर आपण हे पाळलं तर मला असं वाटतं आपण कोरोनाच्या दृष्टिकोनातून हरवण्याचा प्रयत्न करू शकतो. बरोबर. जे बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आपण शिस्त पाळा, नियमाचं पालन करा, त्या अनुसरून मी सर्व आव्हानांना विनंती करतो की बाबासाहेबांनी सांगितल्या पद्धतीने नियमाचं पालन करा, घरी बसा, कोरोनाला आपण हरवूया, बरोबर, मास्क लावा, स्वच्छता राखा, सामाजिक अंतर ठेवा. हे जर आपण पाळण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने येणाऱ्या 6 डिसेंबर गांभीर्यपूर्वक पाळण्याचा प्रयत्न होईल. आणि ही सर्व यंत्रणा जसं मगाशी आता मुनगेकर सरांनी सांगितलं ते आमचे मार्गदर्शक आहे, या यंत्रणेतून आम्ही सर्वजण काम करतो आहोत. बरोबर. आणि 6 डिसेंबर पर्यंत सर्वांना आपण एकत्र करून एक ध्येयाने आपण सर्वांनी याची खबरदारी घेतली पाहिजे. बरोबर. कारण कोरोना एवढा वाढत आहे, बरोबर, त्याला थोपवण्याचा प्रयत्न आपण करूया आणि बाबासाहेबांना घरी बसून अभिवादन. गणेश चंदनशिवे सर, लोककलेच्या माध्यमातून लोककलावंत हे अगदी थेट म्हणजे ग्रामीण विभागातल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात पोहोचलेले असतात. त्यांनी सांगितल्यानंतर लोक अजून ते लक्षात घेतात. अशा पद्धतीचं आवाहन करण्याचा आपण देखील लोककलावंतांच्या माध्यमातून प्रयत्न केलाय. मला वाटतं तेही आम्हाला सांगा की जेणेकरून ती माहिती सर्वसामान्य ग्रामीण विभागातल्या थेट त्या नागरिकांपर्यंत पोहोचेल. बाबासाहेबांच्या 6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने कशी खबरदारी बाळगावी याचा विचार, याची चर्चा आम्ही आषाढीपासून मी आणि नागसेनदादा आम्ही चर्चा करत आहेत. सरांचं मार्गदर्शन त्यामध्ये खूप मोठं लाभलं. आणि आज ही जी तारेवरची जी कसरत आहे ही कसरत
नव्हे एखाद्याचा खेळ तुकारामाच्या भाषेत जर बोलायचं आहे बरोबर. तुम्हाला तर त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन बाबासाहेबांना विनम्र अभिवादन कसं करावं तेव्हा आम्ही कलावंतांना सोबत घेतलं. हम्म. आता सोशल मीडिया तुम्हाला माहिती आहे, व्हॉट्सअप सगळ्याकडे हो. आहेत. सगळे ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोक फोन वापरतात. बरोबर. म्हणून जेवढे लोक कलावंतांचे काही ग्रुप्स आहेत, म्हणजे एका ग्रुपमध्ये 200 कलावंत आहेत. बरोबर. तर 200 कलावंतांनी जर अभिवादन त्याच्यावर त्या लोकांना आवाहन केलं की तुम्ही घरातच बसून बाबासाहेबांना अभिवादन करा, विनम्र अभिवादन करा, म्हणजे आपण ही कोरोनाची तिसरी लाट जी आता येऊ घातलेली आहे, बरोबर. म्हणजे ती आलेली आहे. बरोबर. म्हणजे राक्षस आता आपल्या वेशीवर येऊन बसलेला आहे. बरोबर. तो खरी कधी गोष्ट. आपल्याला पछाडेल हे सांगता येत नाही. हो. आणि त्यामध्ये भोळी भाबडी जनता ही होरपळू नव्हे. खरी गोष्ट आहे. म्हणून आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतोय. कसा प्रतिसाद मिळतो एकूण त्या सगळ्या गोष्टींचा? चांगला प्रतिसाद मिळतोय. म्हणजे आतापर्यंत अण्णाभाऊ साठे जयंती असेल किंवा आंबेडकर जयंती असेल किंवा मग जेव्हा जेव्हा काही अशा पद्धतीचं ऑकेजन असेल त्यावेळेला आम्ही या गोष्टींचा उल्लेख तिथे केलेला आहे. सेमिनार्सच्या माध्यमातून केलेला आहे, चर्चासत्रांच्या माध्यमातून केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आधुनिक भारत या विषयावर चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहे. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती, पाहत राहा हा विशेष कार्यक्रम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आधुनिक भारत किंवा भारत हा विशेष कार्यक्रम आज या ठिकाणी आहे. कारण या कार्यक्रमाचं निमित्त आहे की 6 डिसेंबर हा दिवस आहे. हा संपूर्ण जगभरात परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. मुंडगेकर सर, आधुनिकतेचे वारे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 90नी वाहिले. आपण आता 2020च्या दशकामध्ये 2050चा समृद्ध भारत कसा असावा या परिप्रेक्षातून पाहतोय. हे सगळं पाहत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ घटनातज्ञ म्हणून त्या घटनेकडे पाहिलं नाही, ते एकूण असणारं भारताचं पुनरुत्थान हे सक्षम कसं व्हावं. मग शेतकरी असेल, पदतली असेल, उद्योगपती असेल, नोकरदार वर्ग असेल, मध्यमवर्गीय असतील, व्यापारी असतील किंवा महिला असतील, यांचं सक्षमीकरण कसं व्हावं याकरता जो एकूण असणारा त्यांचा विचार होता तो 2050 अधिक समृद्ध होईल अशा पद्धतीने कसं मार्गक्रमण करणं अपेक्षित आपल्याला आहे. म्हणजे मी आय कॉंग्रॅच्युलेट यू की इतका सुरेख प्रश्न आपण विचारलेला आहे. एका बाजूला भारतीय राज्यघटना आणि दुसऱ्या बाजूला बुद्ध आणि त्यांचा धम्म अशा आपण जर बरोबर जर आपण जर ठेवलं तर आपण असं दिसून येईल की भारतीय राज्यघटनेमध्ये बुद्धाची पंचशील अभिप्रेत आहे. हो. आणि बुद्धाच्या पंचशिलामध्ये जी भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक तत्व आहेत आणि राजकीय तत्व ती मान्य करण्यात आलेले आहेत. भारताने गेल्या 50-60 वर्षामध्ये जी प्रगती केलेली, आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती केलेली आहेत ती निःसंशयपणे वाखाणण्यासारखी आहे. बरोबर. कारण इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये 47 साली आपण हा सगळा प्रवास सुरू केला आणि तो पाहिल्यानंतर सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या 50 वर्षापूर्वी दूरदर्शन असतं तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी चर्चेला आम्ही आलो नसतो. बरोबर. कमी समजा आम्ही शिकलो नसतो तर आम्ही काहीच करू शकतो. खेड्यामध्ये एसटी स्टँडवर बोजा वाढण्याचं काम केलं असतं. आणि इतकी प्रचंड मोठी लोकसंख्या असताना देखील आपण त्या विकासाच्या वाटचालीमध्ये पुढे गेलो. नागसेनजी कांबळे यांना खूप महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की त्या दिवशीच्या महापरिनिर्वाण दिन म्हणजे 6 तारखेच्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाला उद्या जो त्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे, माननीय राज्यपाल महोदय त्या ठिकाणी आहेत. साधारणतः कशा पद्धतीने तो कार्यक्रम सकाळचा असेल? बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यानुसार बाबासाहेबांना 6 डिसेंबरच्या निमित्ताने त्रिशण पंचशील ग्रहण केलं जाईल. त्याचबरोबर 2 मिनिटं उभं राहून अभिवादन केलं जाईल व त्याच्यानंतर चैत्यभूमीच्या बाहेर येऊन शासकीय मानववंदना जी पोलीस विभागाकडनं प्रथा सुरू केलेली आहे, सलामी, बरोबर, ती बाबासाहेबांच्या चैत्यभूमी स्मारकाला केली जाईल राज्यपालांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत. 8:15 बरोबर शासनाच्या वतीने हेलिकॉप्टरवरून बाबासाहेबांच्या चैत्यभूमीला पुष्पवृष्टी केली जाईल. हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर पुढे येऊन अशोक स्तंभ आणि तोरण गेट आहे, बरोबर, त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची असलेली भीमज्योत जी सतत विचाराची भीमज्योत जळणारी आहे, प्रेरणा देणारी आहे, तिथे राज्यपालांच्या वतीने अभिवादन केलं जाईल. आणि त्याचबरोबर आमच्या महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी अभिवादन म्हणून मुख्यमंत्री, महापौर आणि राज्यपालांच्या उपस्थितीत महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लोक घरी बसणार आहेत. बरोबर. त्यामुळे आम्ही राज्यपाल महोदयांना विनंती केलेली आहे या निमित्ताने आपण बाबासाहेबांना संबोधून अभिवादन म्हणून त्या ठिकाणी भाषण करावं आणि तो संदेश अनुयायांपर्यंत पोहोचवावा आणि वर्षभर ती प्रेरणा बाबासाहेबांची सफल राहावी
अशा पद्धतीचा दैनंदिन कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे. खरी गोष्ट आहे. तो महानगरपालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून आणि शासनाचं याचं मोठं योगदान आहे. शासनाचं या सर्व याच्यातून माध्यमातून कार्यक्रमाचं नियोजन होत आहे. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो, सर्व अनुयायी, खरी गोष्ट आहे. आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, घरी बसून आपण दूरदर्शनच्या माध्यमातून या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती. खरी गोष्ट आहे. माननीय नागसेनजी कांबळे जे सरचिटणीस आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे, सातत्यानं एक भावना बोलून दाखवत आहेत. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये सल आहे की त्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही, डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आपण जाऊ शकत नाही, पण तरी देखील करोनाची असणारी संभाव्य लाट आपल्याला रोखण्यासाठी नागसेनजी कांबळे, भालचंद्र मुणगेकर सर, चंदन शिवे सरांनी जे सांगतायत त्या पद्धतीने आपण ते ऐकलं पाहिजे आणि दूरदर्शनवरून याचं जे थेट प्रक्षेपण आहे त्यामध्ये सहभाग घेऊन आपण आदरांजली वाहिली पाहिजे. ही आदरांजली वाहत असताना मुख्यतः चंदन शिवे सर, ज्या कवनामधून आदरांजली वाहिली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचते, अशा एका कवनाचा अंतरा या माध्यमातून आपण आदरांजली देण्यासाठी या ठिकाणी आम्हाला ऐकवावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे कबीराचा एक खूप छान दोहा आहे. बाबासाहेब जन्माला जे आलेत ना, की जननी ऐसा पूत जने जिसकी सबजन करे आस. जननी म्हणजे माता. हो. जननी ऐसा पूत जने जिसकी सबजन करे आस और भले ही बिचारी मुर्गी जने महिने के 150. जी. म्हणजे महिन्याला कोंबडीने किती पिलांना जन्म घातला तर त्याचा काही फायदा नाही. खरी गोष्ट. पण छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, ही जी एक वैचारिक धारा जी आलेली आहे, किरुबा घेगडेंनी, बाबासाहेब ज्या फाटक्या समाजातले होते त्या काळात 1932च्या साली त्यांनी ते कवन लिहिलेलं आहे की बाबासाहेब गोलमेज परिषदेहून आले तर किरुबा घेगडे काय बोलले. बरोबर. आणि ते आजच्या काळामध्ये चपखल बसतं. आम्ही शिकलो, सुटाबुटात आम्ही फिरायला लागलो. जी जी जी. गाणं असं आहे, महाराज पोर बिट्या लय हुशार, बिट्या लय हुशार, आणि महाराज पोर बिट्या लय हुशार, बिट्या लय हुशार, साऱ्या जगात असं नाही होणार, बिट्या नाही होणार, साऱ्या जगात असं नाही होणार, बिट्या नाही होणार, आणि महाराज पोर बिट्या लय हुशार, बिट्या लय क्या हुशार. बात. कसं हुशार आहे. गव्हर्नर व्हाईसराय गोरा अधिकारी जी, अहो गव्हर्नर व्हाईसराय गोरा अधिकारी हा, त्याच्या संग गोट मॅट बोलत या भारी, त्याच्या संग गोट मॅट बोलत या भारी, आणि इंग्लिश साहेबांनी घालून जार, बिट्या घालून जार, आणि महाराज पोर बिट्या लय हुशार, बिट्या लय हुशार. क्या बात आहे. म्हणजे मुळामध्ये बघा ना मुंडगेकर सर, या सगळ्या गोष्टींमधून आपण आता हे जे कवन आपल्याला ऐकवलं, एक गोष्ट लक्षात येते की मुळात जो माणूस शिकलेला असतो, त्या पद्धतीने बुद्धिवंत असतो, त्या ठिकाणी ते काम तो करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं काम केलंय, पण जो त्या ठिकाणी कवनकार आहे तो कशा पद्धतीने त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकूण असणाऱ्या व्यक्तिमत्वाची सगळी वर्णनं चपकलपणे त्या शब्दांमध्ये व्यक्त करतो. जसं मग चंदन शिवे सर म्हणले, जर का 2 तास भाषण दिलं तरी पण ते समजणार नाही, जे काही 4 ओळीमधून आपल्याला समजतं. मग ही किमया जी बाबासाहेबांच्या प्रेरणेतनं लोकांनी घेतली, त्याविषयी तुम्हाला काय असतं की लोक चळवळी समृद्ध होण्यासाठी अजूनही टिकलं पाहिजे. मुणगेकर थोडक्यात काय सांगताय? नाही, मला मगाशी गणेशच्या ऐकताना मला अशी पटकन आठवण झाली की 1932 साली बाबासाहेब आंबेडकर हे सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये आल्यानंतर त्याने ते कवन रचलेलं आहे. आणि ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण जर कुठलं असेल, माझं जेव्हा कोलंबिया विद्यापीठामध्ये जिथून बाबासाहेबांनी PhD केली, तिथे माझं जेव्हा भाषण झालं आणि तिथे मी व्हाईस चान्सलरला जेव्हा भेटलो, तेव्हा कोलंबिया विद्यापीठातल्या अमेरिकेला ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी PhD केली, त्या कोलंबिया विद्यापीठाला 400 वर्षांचा इतिहास आहे. खरी गोष्ट. या 400 वर्षांच्या इतिहासामध्ये हजारो लाखो विद्यार्थी कोलंबिया विद्यापीठातून येऊन गेले, परंतु त्या व्हाईस चान्सलरने मला सांगितलं, असं त्यांनी सर्वे केला, या 400 वर्षांच्या इतिहासामध्ये कोलंबिया विद्यापीठाचा सर्वात हुशार विद्यार्थी कोण असेल तर डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर. क्या बात आहे. म्हणजे आपल्यासाठी भारतीयांसाठी केवढी मोठी अभिमानाची म्हणजे केवढं, म्हणजे संपूर्णपणे कोलंबिया विद्यापीठ म्हणजे त्या ठिकाणी आपल्या विद्यापीठासारख्या 25 बिल्डिंगा त्या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण रस्तेच्या रस्ते एक एक बिल्डिंग आपण पाहिली संबंध. आणि त्या कोलंबिया विद्यापीठाने 1954-55 साली बाबासाहेबांना डॉक्टर ऑफ सायन्स, ऑनररी डिग्री ऑफ सायन्स, आणि संबंध कोलंबिया विद्यापीठामध्ये फक्त एकाच भारतीय माणसाचा अर्धपुतळा आहे, फक्त एकाच माणसाचा. मुणगेकर सर, महत्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक धर्माचा अभ्यास केला, असं कोणता धर्म नव्हता, जागतिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला. म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं एक क्षेत्र नाही ज्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण विद्वत्ता प्राप्त केली नाही. प्रत्येक क्षेत्रात असा महामानव
जगाच्या इतिहासामध्ये म्हणतात आजपर्यंत कुठे झाला नाही. म्हणजे चर्चिलने देखील त्या अशा सगळ्या मंडळींची नावं घेतली जातात, पण त्याच्या पलीकडे जाऊन ही मंडळी पोचलेली होती. नाही म्हणजे मला असं आता बुद्ध धम्म हा धर्म नाही, हो ती फिलॉसॉफी आहे, ते बरोबर. तत्वज्ञान आहे. जी. त्याच्यामध्ये मिरॅकल नाही, त्यामध्ये हो. चमत्कार नाही. बरोबर. आकाशात लग्नगाठ झाला बघ सगळं विज्ञान, त्याच्याप्रमाणे विचार जर केला ना तर बाबासाहेबांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचं वर्णन करण्यासाठी कोणत्याही भाषेमध्ये आपल्याला पुरेसे शब्द सापडणार. नागसेनजी कांबळे, तुमचा वैयक्तिक व्यक्तिगत अनुभव सांगा. जेव्हा असं बाबासाहेबांचं एकूण चरित्र आपण वाचताय, विशेषतः अनेक वर्षापासून या समन्वय समितीच्या माध्यमातून आपण लोकसेवा करताय, काय वाटतं तुम्हाला त्या दिवशी तुमच्या जेव्हा असंख्य त्या ठिकाणी अनुयायी येतात लाखोंच्या संख्येने आणि त्याच्या समन्वय समितीच्या माध्यमातून आपण काम करत असता, काय मनामध्ये भावना येतात? जसं मगाशी आता कवितेतून सरांनी प्रकट केलं, ही प्रेरणा जेव्हा आम्ही एकत्र येतो ना, जेव्हा त्यांचा नावाचा उच्चार जरी केला तरी शरीरातले शहार उभे राहतात. खरी गोष्ट. आणि एक प्रेरणा निर्माण होते की नाही, बाबासाहेबांनी देशासाठी प्रचंड काम केलं, स्वतःसाठी सुद्धा काम केलेलं नाही, सगळं जगासाठी आपल्या समाजासाठी केलं. म्हणजे मुंडेकरचे ज्येष्ठ आहेत, त्यांची शारीरिक तब्येत बरं नसताना संविधान लिहिलं, बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांचा धम्म लिहिला आणि 6 डिसेंबरला आपल्या जगामधून ते सोडून गेले. म्हणून मी मगाशी सुरुवातीला म्हणतो, हे नुसतं आपल्यापुरतं नाहीये दुःखाचा दिवस, जगातल्या प्रत्येक नागरिकांसाठी हा दुःखाचा दिवस आहे. बरोबर. आणि तो दुःखाचा दिवस आपण कसा गांभीर्य पाळावा, तर अशा वेळी आपण एकत्र येता घरी बसून अभिवादन खरी करणं, गोष्ट आहे. त्यांच्या पुस्तकाला नमन करणं, त्यांच्या विचाराला नमन करणं. आता याच्यातून एक प्रेरणा निर्माण झालेली आहे. एक आमची सामाजिक त्या ठिकाणी विश्व शांती सामाजिक संघटना आहे. बरं. त्यांनी पोस्टाच्या कार्डाच्या माध्यमातून हजारो पत्रक आतापर्यंत चैत्यभूमीला आलेले आहे. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी आपला या ठिकाणी सुविधा किंवा आपले असलेला विचार प्रकट करून लिखाण करून ते एक पोस्ट कार्ड पोस्टाच्या माध्यमातून टाकून ते चैत्यभूमीच्या ऍड्रेसवर येणार आणि काल परवापर्यंत हजारो लाखो पत्र, ही चांगली कल्पना आहे. कार्डाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन. म्हणजे कार्डाला सुद्धा ते लाज वाटेल की मी सुद्धा बाबासाहेबांना त्या ठिकाणी प्रेरणा द्यायला जातो. खरी गोष्ट. एकच सांगतो फक्त की आम्ही धर्मांतर केल्यानंतर म्हणजे 1956 साली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर संबंध त्यांचे अनुयायी जय भीम असं म्हणतात. बरोबर. पण त्या जय भीमचा नेमका अर्थ काय आहे, तर जय भीम हा नुसता नमस्कार करण्याच्या इतका तो मर्यादित नाही. जय भीम मध्ये एक संपूर्णपणे आत्मविश्वास आहे. बरोबर. एक स्वाभिमान आहे, एक आत्मनिर्भरता आहे, एक आत्मसन्मान आहे. हो. मी ह्याच्यापूर्वी कष्टाचं जीवन जगलो, लाचार्यानं जगलो, अशा प्रकारचं लाचार जीवन, अशा प्रकारचं परावलंबी जीवन, अशा प्रकारचं शापित जीवन मी जगणार नाही. मी आत्मविश्वासाने जगणार. मी जगासमोर म्हणजे तो जय भीम हा एक प्रकारचा स्वाभिमान आहे आणि तो स्वाभिमान जपण्याचं काम आजपर्यंत तरुण पिढीने केलं. चंदन शिवे सर, तुम्ही मागाशी पण म्हटलात, जर आम्ही शिकलो नसतो तर आम्ही कुठे असतो. मुंडगेकर सर पण म्हणले, जेव्हा तुमच्यासारखे तरुण उच्च शिक्षितून अशा ठिकाणच्या मोठ्या ठिकाणी पोहोचतात, एक मोठी जबाबदारी सांभाळतात, तेव्हा काय वाटतं तुम्हाला? अत्यंत थोडक्यात सांगा. बाबासाहेबांच्या पुण्याईने, बाबासाहेबांच्या विचाराने आज आम्ही उच्च शिक्षित झालोत, सुटाबुटात आलोत, जिथे झोपडीमध्ये राहत होतो आता बंगल्यांमध्ये आलोत, 4 व्हीलरमध्ये आलोत. फक्त आमची आर्थिक स्थिती बळकट झाली का तर नाही, आमची वैचारिक स्थिती सुद्धा बळकट झालेली. मग आमच्या पश्चात जो समाज आहे की जो आजही गावगाड्यामध्ये आहे, की तो आजही समाज दुबळा आहे, शिक्षणापासून वंचित राहतोय. आता या ऑनलाईनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाहीये, बरोबर, पण तरी सुद्धा अशा समाजाला आपण काय करू शकतो? मुनगेकर सरांनी जेव्हा लोककला अकादमीची स्थापना केली आणि त्याच्या 2 वर्षानंतर जेव्हा मी तिथे आलो, प्रकाश खांडगेंवरती ती जबाबदारी सरांनी दिली होती तिथले विभाग प्रमुख पदाची, आणि मी आल्याच्या नंतर मी दरवर्षी 2 मुलं दत्तक घेतो. क्या बात आहे. त्यांचं एज्युकेशन, आणि अशी सगळ्या कॅटेगरीतली, कुठली असो, ब्राह्मण असो, मराठा असो, अल्पसंख्याक असो, बुद्धिस्ट असो, कुणी असो, ओबीसी असो, त्या मुलांचं एज्युकेशन करायचं. त्यांची 11,810 रुपये जी फीस आहे ती फीस मी स्वतः भरतो, त्याच्या हॉस्टेलचे पैसे मी भरतो. अशी मुलं आहेत की आम्हाला शास्त्रशुद्ध लोककला शिकायची आहे म्हणून मुलं बिचारे रात्रीला काम करतात, दिवसभर डिपार्टमेंट करतात, आणि 1 वर्षाचा कोर्स पूर्ण केल्याच्या नंतर ही मुलं बाहेर कमवण्यासाठी जातात. मी युनिव्हर्सिटीचा कुलगुरू असताना, विद्यापीठाचा कुलगुरू असताना पहिल्यांदा मी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स ही संस्था स्थापन केली. 143 वर्षाच्या इतिहासामध्ये
मुंबईमध्ये पहिल्यांदा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स हो. ही संस्था, मुंबईमध्ये नाट्य संस्था होती बरोबर विद्यापीठामध्ये, आहे. सगळ्या विद्यापीठांच्या मध्ये होती हो. आणि वामन केंद्राने त्याचा मी अध्यक्ष, त्याचा डायरेक्टर केलं. हां. पण त्याच्यानंतर लगेच मला असं जाणवलं की नाटक ही प्रामुख्याने शहरी मध्यमवर्गीय लोकांचं करमणुकीचं माध्यम बरोबर. आहे आणि महाराष्ट्राला संपूर्ण प्रकारची वैभवशाली ते लोककलेने लोककलांची दिलेलं आहे. परंपरा आहे आणि म्हणून त्या लोककलेच्या परंपरे वैभव जे आहे ते वैभव त्याचं जतन करणं, त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण देणं, त्याला सामाजिक प्रतिष्ठा देणं. बरोबर. काय होतं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, तुम्ही हनुमान थिएटरमध्ये लालबागचे 12 आणे देऊन तिकीट काढलं की ते लावणीला प्रतिष्ठा नाही, पण तीच लावणी थोडी रिफाईन करून तुम्ही शिवाजी मंदिरामध्ये सादर केली लोकनाट्य की त्याला प्रतिष्ठा. बरोबर. ही सगळी प्रतिष्ठेची दरी जी आहे ती मला बुजवायची होती आणि म्हणून मी 2002 मध्ये अकॅडमी ऑफ अकादमी थिएटर स्थापन आणि केली. लोककला आणि त्याचं ज्या पद्धतीने सुरुवातीला शेंडगे डॉक्टर प्रकाश खांडगे त्या ठिकाणी होते. आणि आता गणेश चंद्रशिवे ज्या चंद्रशिवे. पद्धतीने चालवत आहेत, मी त्यांना बघा विद्यापीठाचा म्हणजे माजी कुलगुरू मुनगेकर म्हणून सर म्हणजे मुनगेकर सर परत तेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ना की विचार सोडून कुठली कृती करू नका, बरोबर. विचार उजला पाहिजे, तो अत्यंत महत्वाचा आहे. तो विचार एका वेगळ्या माध्यमातून संस्कृती आणि संस्काराशी असावा हे आपण पाहिलं आणि त्या ठिकाणी स्थापना केलीत. आपलं बरोबर. योगदान खूप मोठं आहे. नागसेनजी कांबळे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण आहोत. अजूनही लोकांना आपण काय आव्हान कराल, कारण सातत्याने आव्हान करणं अत्यंत आवश्यक आहे. कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे, त्याची माध्यमं वेगळी आहेत. आपण काय सांगू शकाल की ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडली पाहिजे? सर्व अनुयायांना मी पुन्हा नम्रपणे विनंती करतो, येणाऱ्या 6 डिसेंबर रविवारी आहे. कृपया आपण सर्वांनी आपापल्या घरी बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं. सकाळी 8 वाजता दूरदर्शनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी शासकीय मानवंदना, हेलिकॉप्टरवरून पुष्पवृष्टी याचा लाईव्ह त्या ठिकाणी दाखवणार आहोत. ऑनलाईन दर्शन आहे. कृपया सर्व अनुयायांनी महाराष्ट्र शासनाने नियमावली बनवल्यानुसार, महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केल्याप्रमाणे, मुंबईच्या महापौर यांनी आवाहन केल्याप्रमाणे, त्याचबरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे. केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले साहेबांनी आवाहन केलेलं आहे. प्रत्येक जणांच्या आव्हानानुसार आपण सर्वांनी यावर्षी कोरोनाला हरवण्यासाठी कृपया आपण आपल्या घरी बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमी स्मारकाला अभिवादन करूया आणि त्यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. हीच खऱ्या अर्थाने परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली. बाबासाहेब हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये असल्यामुळे yes. प्रत्यक्ष फिजिकली जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करू शकत नाही हे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये, परंतु बाबासाहेब हृदयामध्ये असल्यामुळे बाबासाहेबांचं स्मरण करून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची हमी, याची काळजी अगदी बरोबर आहे. निश्चितपणे बाबासाहेबांचे अनुयायी घेतील. याची मला- चंदनशिवे सर, आपण एका छोट्याशा अंतरामधून या ठिकाणी आदरांजली व्हावी, जे आव्हान लोकांसाठी असेल. बरोबर आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जो अनुयायी आहे तो शिस्तीचा आहे, डिसिप्लिनचा आहे आणि म्हणून आत्तापर्यंत गेली 64 वर्ष चैत्यभूमीवर अभिवादन करायला लोक येतात किंवा दीक्षाभूमीला जातात. पण बाबासाहेब नेमके कसे होते? एक एक कवनाचा तुकडा फक्त मी म्हणणार आहे. तो नव्हता कुणाचा मिंधा, माझा भीमराव रुपाया बंधा. क्या बात आहे. तो नव्हता कुणाचा मिंधा, माझा भीमराव रुपाया बंधा. आणि भीमराव सतेवर याचं स्थान भाकीत केलं होतं नव पाकिस्तान. असं म्हणून त्याने बजावलं तिंदा तिंदा. आणि तो नव्हता कुणाचा मिंधा, माझा भीमराव रुपाया बंधा. मित्र, बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करायचंय तुम्हाला, पण आपल्या घरामध्ये राहून, सुरक्षित राहून, सुरक्षित अंतर ठेवून ही साखळी आपल्याला तोडायची आहे. खरी गोष्ट आहे. माझा भीमराव रुपया बंदा या भावनेतून आपण सातत्याने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी आदरांजली वाहतोय. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेबांचे विचार हे आपल्या मनामध्ये 365 दिवस 24 तास असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तीच खरी समता, स्वातंत्र्य, बंधुता टिकणार आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं मास्कचा वापर करा, सुरक्षित अंतर पाळा आणि त्याच्या जोडीला हात साबणानं वारंवार स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवा, कारण कोरोनावर मात करणं हेच खऱ्या अर्थाने वर्तमानाचं ब्रीद आहे. आणि माननीय बाबासाहेबांना ही आदरांजली त्या ठिकाणी राहील. आजच्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर भालचंद्र मुनगेकर सर, आपण डॉक्टर नागसेनजी कांबळे आणि डॉक्टर गणेश चंदनशिवे आपण सहभागी झालात. हे विचारांचं सोनं लुटण्याची
आज ही परंपरा आपण पुढच्या भविष्यात देखील अशीच वृद्धिंगत ठेवूया. परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सह्याद्री वाहिनीच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आदरांजली वाहतो. आणि 6 डिसेंबरला सकाळी 7:45 वाजल्यापासून चैत्यभूमीवरून आपल्याला थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे आणि बाबासाहेबांना त्या ठिकाणी आदरांजली वाहता येणार आहे. तोपर्यंत बाबासाहेबांच्या विचारांचं सोनं समृद्ध करण्यासाठी आपण सारेच जण कटिबद्ध होऊया. इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. तोपर्यंत आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. कोरोनावर मात करा आणि महाराष्ट्राला खरा नवीन मंत्र द्या.